तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मास्टर तर मिशनवरती. आज आपण बघणार आहोत बोलतो मराठी, डॉक्टर निलिमा गुंडी यांचा हा पहिला धडा. तर विद्यार्थी मित्रांनो, या धड्याचा आपण कृतीपत्रिकेत स्वाध्याय म्हणजे व्यवसाय मराठी व्यवसायाचा हा पहिला धडा. तर याच्यामध्ये तुम्हाला पहिलं दिलेलं आहे, भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय. पहिल्यामध्ये आहे, शब्दकोश वापरास हवे. 2 योग्य क्रियापद वापरणे. त्याच्यानंतर खाली 2 उत्तराच्या निर्देश केलेल्या शब्दांच्या अर्थाचे 2 प्रकार लिहा. तर इथे तुम्हाला 2 प्रकार इथे मी तुम्हाला लिहून दिलेले आहे. एक प्रकार आहे शब्दाचा मूळ अर्थ कंसात वाचक. इथे 2 मध्ये तुम्हाला इथं मूळ अर्थाहून वेगळा रूढ झालेला अर्थ कंसात लिहिलेला लक्षार्थ. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली तुम्हाला इथं विचारलेलं आहे, भाषा वापरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी उतार्यात सुचवलेले मार्ग. तर उतार्यात कोणते मार्ग सुचवलेले आहे मी तुम्हाला इथं लिहून दिलेलेच आहे. विपत्ती कोश आणि योग्य क्रियापद त्यास वापर करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपला चॅनल मास्टर तर मिशनला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. शब्दकोश वापरणे. त्याच्यात खाली 4, मराठी भाषेने या भाषांमधील शब्द आत्मसात केले आहेत. कोणत्या भाषेमधील शब्द आत्मसात केले आहे? तर इथे तुम्हाला मी उत्तर दिले आहे, संस्कृत, फ्रान्सी, कन्नड, इंग्रजी या भाषेतले मराठी भाषेने शब्द आत्मसात केले आहे. 2 कारणे लिहा. 1 कधी-कधी वाक्यातून विपरीत अर्थ निर्माण होतो कारण. त्याचं उत्तर आहे, मराठी शब्दाचा रूढ अर्थ बाजूला सारून त्या शब्दाला असलेला परभाषेतला अर्थ घेऊन वाक्ये तयार केली जातात, त्यामुळे विपरीत अर्थ व्यक्त होतो. याच्यानंतर खाली 2 कधी-कधी अर्थाचा गोंधळ होतो कारण. उत्तर आहे, क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोठ्याचा प्रत्यय लावला हे माहिती नसते. 3 भाषेमध्ये अनेक शब्द सातत्य येतात कारण. उत्तर आहे, भाषा नदीसारखी प्रवाहित असते. त्याच्यानंतर खाली कृती 2 आकलन उत्तरे. तर पहिलं आहे, 1 उताऱ्याच्या आधारे पुढील चौकटी पूर्ण करा. 1 हिंदी भाषेतून आलेले आणि स्वयंपाकघरात घुसलेले क्रियापद. उत्तर आहे, बनवणे. त्याच्यानंतर 2 मराठी भाषेची श्रीमंती. उत्तर आहे, मराठी ढगांची क्रियापद. त्याच्यानंतर खाली 3 मूळ अर्थांखेरीज अन्य अनेक अर्थगाठा व्यक्त करणारे उत्तरात उल्लेखले क्रियापद त्याचे मारणे. त्याच्यानंतर खाली 4 मराठी भाषेची खास शैली. उत्तर आहे, वाक्प्रचार. त्याच्यानंतर खाली 5 एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरल्यास होणाऱ्या परिणाम. उत्तर आहे, अर्थाचा अनर्थ. त्याच्यानंतर खाली 2 हल्ली वाळून येणाऱ्या आपल्या लोकांच्या 2 चुकीच्या भाषिक सवयी सांगा. उत्तर 1 वेगवेगळ्या कृतीसाठी वेगवेगळे शब्द वापरतात असताना त्या कृतीसाठी केवळ एकच शब्द योजला जातो. 2 गरज नसताना अनेक भाषांतील शब्दांचा वापर केला जातो. त्याच्यानंतर खाली 3 प्रत्ययांगाची जागा चुकण्याची ठिकाणे. तर चुकण्याची ठिकाणे 1 ठिकाण आहे सार्वजनिक आणि 2 पाहिण्या. त्याच्यानंतर खाली 4 पुढील विधानांतील चुकीचे विधान ओळखून लिहा. तर तुम्हाला पुढील हे 4 उदाहरण दिले, त्याच्यामधून तुम्हाला चुकीचे उदाहरण ओळखून लिहायला सांगितलेले आहे. तर उत्तर मी तुम्हाला दिले, चुकीचे विधान, मराठी भाषा इतर कोणत्याही भाषेमधील शब्द वापरले मानत नाही. तर याचं आहे पहिलं जे आहे ते चुकीचं विधान आहे. त्याच्यानंतर खाली 3 सोहमत लिहा. भाषा सतत बदलत असते याची परमित द्या. उत्तर एखाद्या परिसरात राहणाऱ्या लोकांचा एक समाज बनतो, त्याची भाषा एकच असते. प्रत्येक
पिढीमध्ये त्या त्या ठिकाणच्या भाषेमध्ये सूक्ष्मपणे बदल होत असताना समाज लोकांचा विकास होतो त्याशी त्यांची भाषासुद्धा जवळ नांदता एकमेकांच्या भाषेवर पडतो. म्हणून कोणतीही भाषा कधीही स्थिर नसते. जिथे जिथे सातत्याने बदल होत राहतो, काळ बदलतो, तशी लोकांची जगाची रीत बदलते. त्यामुळे भाषेतील शब्द बदलता, जुने शब्द लोप पावता, नवीन शब्दांची भर पडते. अन्य भाषांमधील शब्द कल्पना स्थानिक भाषेत सामावले जातात. तर याचं हे उत्तर आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये हे नोट डाऊन करू शकतात. एकदम बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली उत्तराक्रम 2. तर विद्यार्थी मित्रांनो उत्तराक्रम 2 बघण्याआधी आपला चॅनल मास्टर तन्मय शिंदेला एकदा सबस्क्राईब करून नक्की घ्या, जेणेकरून तुम्हाला इतिहास, हिंदी, मराठी सर्व विषयांचे व्यवसाय आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. तसेच बोर्ड 2027ची प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका, पत्रलेखन, बातमीलेखन, जाहिरात लेखन सर्व काही आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करीत आहे. तर एकदा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. उत्तर क्रमांक 2 प्रश्न पुढील उत्तरा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1 आकलन 1 कृत्या पूर्ण करा. तर कृती पूर्ण करायला लावली तुम्हाला इथे. या कृतीत उत्तरे शब्दांच्या मुळाकडे जाणे आणि दुसरे भाषेची शक्तिस्थळे जाणणे. तर या कृतीचं हे उत्तर आहे. त्याच्यानंतर खाली 2 पाठाच्या आधारे पुढील चौकटी पूर्ण करा. उत्तरे. तर याचं उत्तर पहिल्याचं हवा, दुसऱ्याचं शब्दकोश आणि तिसऱ्याचं विपत्तीकोश आहे. तुम्ही पटकन तुमच्या व्यवसायामध्ये लिहू शकतात. त्याच्यानंतर खाली इथं तुम्ही बघू शकतात अक्कल उत्तर आहे कलेवर, दुसरं उत्तर आहे पुण्यात. त्याच्यानंतर खाली 2 लेखकाच्या मते भाषेवरील प्रेमासाठी पुढील कृती केल्या पाहिजे. 1 भाषेतील शक्तिस्थळे जाणून घेतली पाहिजे. 2 भाषेचा योग्य सन्मान राखला पाहिजे. 3 भाषेची जिव्हाळ्याचे नाते राखले हवे. 4 भाषेचे ज्ञानही मिळायला हवे. त्याच्यानंतर खाली 3 शब्द लिहा. शब्दामध्ये उत्तर आहे सुतकाताई. 2 नंबरचा आहे वन महोत्सव. त्यानंतर खाली कृती 3. कृती 3 मध्ये तुम्हाला विचारलं आहे सोमत तुमचं मत. तर प्रश्न आहे पहिला, लेखिकांनी मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा. तर लेखिकांनी मराठी भाषेचा केलेला जो सन्मान आहे तो तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचं आहे. तर त्याचं उत्तर आहे लेखिकांनी मराठी भाषेला म्हटले आहे, होय माझी मराठी तिच्या अर्थसौंदर्याने श्रीमंत आहे. माझ्या भाषेकडे बारकाईने पहा. विविध ढंगांचे शब्दप्रयोग हे माझ्या भाषेचे वैशिष्ट्य आहे. अनेकदा एकच भाषा अनेकांनी अर्थ प्रकट करतो. चालणे ही साधे क्रियापद बघा. प्रत्यक्ष पर्यायांनी चालणे या पर्यायांशी आणखी अनेक अर्थछटा चालणे, लवडी चालणे, नोटानानी चालणे, एखाद्या तत्व चालणे, एखाद्या रीतीनुसार चालणे, घड्याळ चालणे वगैरे अशी किती वाक्य सांगून वाक्प्रचार माझ्या भाषेत अधिक श्रीमंत होत चाललेली आहे. तर याचं उत्तर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये लिहून घेऊ शकता. तर तुम्ही पहिल्यापासून उत्तर बघा आणि तुमच्या व्यवसायामध्ये हे उत्तर लिहून टाका. तुमची जी वर्कबुक असेल, व्यवसाय असेल त्याच्यामध्ये हे उत्तर तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे, कारण योग्य उत्तर हे आहे. त्याच्यानंतर खाली 2 मराठी भाषेबद्दलच्या तुमच्या भावना स्पष्ट करा. तर मराठी भाषेबद्दलच्या या काही भावना त्या स्पष्ट करायला लावल्या आणि त्याचं उत्तर पण तुम्हाला इथं दिलेलं आहे. उत्तर आपण सर्वजण आपले मन इतरांसमोर प्रकट करीत असतो. यांचा अर्थ कोणतीही भाषा म्हणजे ही बोलण्या माणसाचे मन असते. आपले समृद्ध जीवन आपल्या भाषेत संयुक्त होणे, तेव्हा ती भाषा समृद्ध होते. पण हे असे केव्हा होईल तर माझे मन मी पूर्णपणे अगदी बारकाईने सारी तपासणीसह माझ्या भाषेत वाक्यात राखू शकेन, तेव्हाच अशी प्रकारे मन
व्यक्त करण्याचे सामान्य माझ्या भाषेने नक्कीच आहे. माझ्या भाषेत खास मराठी बाळगण्याचे शब्दप्रयोग आहे. वाक्प्रचार ही तर माझ्या मराठीची खासियत आहे. अनेकदा एकच शब्द अनेक अर्थछटा सहज प्रकट करू शकतो. श्रीमंत भाषा ही माझी भाषा आहे. तर याचं उत्तर आहे. तुम्ही तुमच्या वर्कबुकमध्ये हे उत्तर लिहून घ्या. त्याच्यानंतर 3 तुम्ही शहाणे आहात. या वाक्यातील शहाणे या वाक्याचा अर्थछटा लिहा. तर मी तो अर्थछटा तुम्हाला इथं लिहून दिला आहे. इथे तुम्ही बघू शकता, तुम्ही शहाणे आहात असे अनेकदा म्हटले जाते. त्यावेळी येणाऱ्या समजूतदारपणा त्याची विवेकांना बोलावण्याचा विश्वास असतो. आई आपल्या मुलांना हे उद्गार ऐकवते तेव्हा तिच्या मनात आपल्या मुलांबद्दल अशीच खात्री असते. असा प्रत्येक वेळेला तुम्ही शहाणे आहात या वाक्याचा असा सरळ अर्थ सांगताच असे नाही. काही व्यक्ती मुळात लाबड असतात. चूक लपवण्यासाठी बुद्धीचा दुरुपयोग करतात. कधी-कधी तर माणसांना खरोखरच साधी-सोपी गाठही कळत नाही. कधीही समजून सांग तरी त्यांना ते समजत नाही. मग त्यांना तुम्ही शहाणे आहात असे ऐकवावे लागतात. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं 4 गरज नसताना इतर भाषांमधील शब्द वापरून बोलू नये या लेखकांच्या मतावर तुमचे मत उदाहरण लिहा. तर गरज नसताना इतर भाषेतील शब्द वापरू नये याचं उत्तर मी तुम्हाला दिलं आहे. इथं परभाषेतून आपल्या भाषेत अनेक नवीन शब्द आले आहेत. हे केव्हाच मराठी भाषेत आहेत, ते मराठी भाषेत नाहीत अशी कोणाला शंकाही येणार नाही. मात्र काही वेळा परभाषेतील शब्द आकार वापरले जातात आणि ते सुद्धा आपल्या भाषेत त्यासाठी अत्यंत अर्थसमर्पक शब्द असतात. अलीकडे ती पिवळीवाली द्या तो पिवळावाला पट्टा दाखवा अशी वाक्ये सरासरी येतात. वास्तविक पाहता पिवळी बॅग आणि पिवळीवाली बॅग या शब्दप्रयोगातून आधीपासून योग्य अर्थ व्यक्त होत असताना पिवळीवाली या नवीन शब्दप्रयोग का करावा? मराठीत आपण असे बोलावेच नाही. मराठीत वाला हा प्रत्यय फक्त नाभाला जोडला जातो. याचं उत्तर मी तुम्हाला दिलं आहे. तुम्ही तुमच्या व्यवसाय वर्कबुकमध्ये लिहून घेऊ शकता. त्याच्यानंतर खाली इथं तुम्हाला भाषा अभ्यासमध्ये तुम्हाला इथं एक व्याकरण घटकावर आधारित कृती. तर व्याकरण घटकावर आधारित कृती तुम्हाला इथं दिलेली आहे. एक मातृभूमी. तर तुम्हाला इथं भूमी हीच माता. 2 त्रिभुज, 3 भुजांचा समूह. 3 खरे खोटे, खरे किंवा खोटे. 4 विटी दांडू, विटी आणि दांडू. 5 गुरे वासरे, गुरे वासरे वगैरे. त्याच्यानंतर खाली शब्दसिंधी. अति हा उपसर्ग लावणे. 4 उपसर्ग शब्द लिहा. उत्तर अति शहाणा. 2 अति सुंदर. 3 अति आनंद. 4 अति आवश्यक. 2 वन प्रत्येक लावणे. 4 प्रत्येक गटी शब्द लिहा. 1 वनवान. 2 धनवान. 3 गाडीवान. 4 अक्कलवान. 3 मध्ये तुम्हाला इथं खांदा लावणे याचा अर्थ लिहायचा होता. तर इथं अर्थ आहे सहकार्य करणे. वाक्यात उपयोग आहे. खांद्याला खांदा लावून विद्यार्थ्यांनी श्रमदान केले. तर त्याच्यानंतर खाली कंठस्थान घालणे म्हणजे ठार मारणे. वाक्य आहे भारतीय जवानांनी सीमेवर शत्रूंच्या सैनिकांना कंठस्थान घातले. त्याच्यानंतर 3 आहे माशा मारणे. अर्थ रुई दोघांनी असणे. वाक्य कामधंदा न करता रामू माशा मारत बसतो. त्याच्यानंतर खाली 4 खस्ता खाणे. अर्थ खूप कष्ट उपसणे. वाक्य आहे रमाबाईंनी सिमरच्या शिक्षकांसाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या. त्याच्यानंतर खाली भाषिक घटकावर आधारित कृती. तर भाषिक घटकावर आधारित कृती जी तुम्हाला आहे
त्याच्यामध्ये एक समानार्थी शब्द लिहा. कंठस्थान गळा, कंठगळा, मयूर, मोर, नदी, सरिता, पाऊस, पर्जन्य. विरुद्धार्थ शब्द आहे. हल्ली, पूर्वी, श्रीमंत, गरिबी, सत्य, असत्य, अर्थ, अनर्थ. त्याच्याखाली 3 जादूगार, जादूगार, जादा, जागा, दूर, नदीसारखा, नदी, नर, सार, खीर. त्याच्यानंतर इथे तुम्हाला उत्तर दिसतच असतील. अफवा, अमर, समाजसेवा, संपादक. त्याच्यानंतर इथं हा जो लेखणीनुसार लिहायचा त्याचं उत्तर आहे भाषाज्ञ, साहित्य. त्याच्यानंतर इथे तुम्हाला विरामचिन्ह ओळखा. स्वल्पविराम, उद्गार चिन्ह, अर्थविराम, अपूर्ण विराम. पुढील इंग्रजी परिभाषित शब्द मराठी शब्द लिहा. घटना, आवर, नाटक, भ्रमध्वनी. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला धडा 3चा पण व्यवसायातील उत्तरे बघायला मिळतील. एकदा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.